नमस्कार मंडळी, कथामंथन या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाभारत युद्धामध्ये श्रीकृष्णाने हनुमान व कर्ण यांना समोरासमोर का आणले याची कोणालाही माहिती नसलेली एक अद्भुत कथा. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांनी कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय असं लिहायला अजिबात विसरू नका. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. महर्षी व्यास यांनी महाभारत लिहिले. याचे नाव पूर्वी जय असे होते. महाभारत हे नीती, तत्वज्ञान, कुरघोडी, राजकारण, पराक्रम, शौर्य, संयम, धर्म या गोष्टींनी भारलेले आहे. कलियुगाची सुरुवात होण्यापूर्वी 6 महिने आधी मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशीला महाभारताच्या युद्धाचा आरंभ झाला होता. ते 18 दिवस चालले होते. दोन्ही सैन्यांमध्ये युद्धासाठी 5 योजने 40 किलोमीटरचा घेरा मोकळा ठेवण्यात आला होता. महाभारत युद्धामध्ये विदर्भ, शाल्व, चीन, लौहित्य, शोणित, नेपा, कोकण, कर्नाटक, केरळ, आंध्र, द्रविड इत्यादींनी भाग घेतला नव्हता असे सांगितले जाते. चिरंजीव मानल्या गेलेल्या हनुमानाची महाभारत युद्धातील भूमिका अतिशय महत्त्वाची होती. रामकार्यात सक्रिय सहभागी झाल्यानंतर रामाच्या आज्ञेवरून पुढील अवतार असलेल्या श्रीकृष्णांच्या सेवेला हनुमान सदैव हजर असायचा असे सांगितले जाते. हनुमानाला कोणतेही शस्त्र भेदणार नाही असे वरदान असल्यामुळे श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून हनुमंत रथाच्या वरील भागात विराजमान झाले होते. मात्र एके दिवशी युद्ध सुरू असताना हनुमानाचा क्रोध हा अनावर झाला. हनुमंत आणि कर्ण आमने सामने आले. हनुमान शांत कसे झाले, श्रीकृष्णाची मध्यस्थी कशी फळली हे आता आपण जाणून घेणार आहोत. रथावर विराजमान हनुमान. महाभारताच्या युद्धामध्ये अर्जुनाच्या रथावर बसलेले हनुमान मध्येच उभे राहून कौरवांच्या सैन्यावर टक लावून पाहायचे. हनुमंतांची नजर पडताच कौरवांचे सैन्य वादळाच्या वेगाने रणांगण सोडून पळून जायचे. हनुमानाच्या नजरेला नजर देण्याची हिंमत कोणामध्येच नव्हती. महाभारतात हनुमंतांनी कोणाशीही युद्ध केले नाही. आपल्या आराध्यांचे रक्षण करणे हेच प्रमुख कर्तव्य ते बजावत होते. हनुमान प्रचंड पराक्रमी आणि अतिशय बुद्धिमान होते. मात्र महाभारतात त्यांची जबाबदारी ही अतिशय निराळी अशी होती. आता आपण पाहणार आहोत अर्जुन आणि कर्ण यांचे युद्ध. महाभारतात अनेक पराक्रमी वीर योद्धे मारले गेले. अर्जुनापुढे कुणाचाच टिकाव लागत नव्हता. अखेर कर्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये युद्ध सुरू झाले. कर्ण अर्जुनावर एकसारखा अत्यंत भयंकर बाणांचा वर्षाव करत होता. त्यावेळी काही बाण श्रीकृष्णालाही लागत होते. रथाच्या वरील बाजूस बसलेले हनुमान आपल्या आराध्य श्रीकृष्णाकडे पाहत बसले होते. कर्णाच्या बाणांमुळे श्रीकृष्णाच्या अंगांवरील सुरक्षा कवच मोडून पडले. त्यामुळे त्यातील काही बाण श्रीकृष्णाला लागत होते. कर्णाच्या बाणांचा वर्षाव सुरूच होता. अखेर एक क्षणी हनुमानाला हे सहन झाले नाही आणि हनुमानाने भयंकर मोठी गर्जना केली. हनुमानाचा हुंकार. हनुमानाने केलेल्या भयंकर गर्जनेमुळे विश्वाचा स्फोट झाला असेच काही क्षण वाटू लागले होते. कौरवांचे सैन्य तर आधीच पळून गेले होते, तर दुसरीकडे पांडवांचे सैन्यही भयभीत होऊन पळून जाण्याच्या स्थितीत होते. हनुमानाच्या या क्रोधाला पाहून कर्णाच्या हातातील धनुष्यबाण खाली पडले. हे पाहून श्रीकृष्ण ताबडतोब उठले आणि त्याने हात उंचावत हनुमंतांना स्पर्श केला. श्रीकृष्ण हनुमानाला म्हणाले की हनुमंता, तुझा राग प्रकट करण्याची ही योग्य वेळ नाही. श्रीकृष्णांच्या सांगण्यावरूनही हनुमानाचा राग हा शांत होतच नव्हता. हनुमान आणि कर्ण आता आमने सामने आले होते. कर्णाच्या कृतीमुळे हनुमंत खूपच नाराज झाले होते. कर्णाकडे हनुमान नजर रोखून पाहत होते. काही भयंकर घटित होणार याची कुणकुण श्रीकृष्णाला लागली. तेवढ्यातच श्रीकृष्ण मोठ्याने ओरडून हनुमानाला म्हणाले की हनुमाना, माझ्याकडे बघ. जर आणखी काही काळ तू असेच कर्णाकडे पाहत बसलास तर कर्ण तुझ्या दृष्टीरोखानेच मारला जाईल. केवळ तुझ्या दृष्टीचा सामनाही
कर्ण हा करू शकत नाही. या युद्धामध्ये मी तुला शांत बसण्यास सांगितले आहे. हनुमान नतमस्तक झाले. हनुमाना, तुझ्या पराक्रमाला तोड नाही असं श्रीकृष्ण म्हणतात. मात्र तुझ्या केवळ नजरेचा सामनाही कर्ण करू शकणार नाही. हे त्रेतायुग नाही. श्रीकृष्णाचे हे शब्द ऐकताच हनुमान एकदम भानावर आले. ते शांत झाले आणि पुन्हा रथाच्या वरच्या भागावर जाऊन बसले. महाभारतातील हनुमंतांच्या महत्त्वाच्या भूमिकेमुळे अर्जुन किंवा श्रीकृष्णाला साधं खरचटलेलंही नाही. त्रेतायुगाप्रमाणे द्वापार युगातही हनुमानाने अप्रत्यक्ष पराक्रमातून आपल्या आराध्याचे संरक्षणच केले. महाभारताचे संपूर्ण युद्ध संपल्यावर श्रीकृष्णाच्या आज्ञेवरून हनुमान रथ सोडून खाली आले आणि अर्जुनाचा रथ एका क्षणात भस्म झाला असे सांगितले जाते. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक व तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करायला विसरू नका. त्याचप्रमाणे तुम्ही आपल्या कथामंथन या चॅनलवर जर नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून जेव्हाही आपल्या चॅनलवर कोणताही नवीन व्हिडिओ येईल तेव्हा त्याची माहिती सर्वात आधी तुम्हाला मिळेल. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद.